नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. तर आम्ही चाललोय आता गंगनापूर अक्कलकोटच्या ट्रिपला. तर सगळ्यात पहिलं मी गाडीची पूजा करून घेतली, नारळ फोडला. तर पुढचा ब्लॉग संपूर्ण बघा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर तिथून नंतर आम्ही डिझेल टाकला गाडीमध्ये. मग मम्मीला जरा थांब म्हणलं, मला फोटोशूट करायचं आहे. मग काय शिव मला म्हणलं माझं फोटोशूट करून घे, मला रील्स काढायच्या ड्रायव्हरवरती आणि तुझ्यासोबत पण रील्स काढायच्यात. मग काय मम्मी हा म्हणली. आमच्या मावशी व्हायला लागल्या होत्या बोर. पण हे तिघंजण थांबले होते फोटो काढायसाठी. मी काय यांचा फोटो काढला नाही, व्हिडिओज काढला. मग यांचे तिघांचे फोटो वगैरे काढले. नंतर मी एकदम छान असा मेकअप केला होता, खूप छान ड्रेस घातला होता. तेव्हा कशी दिसते. नंतर ह्यांनी काय ते टायरमध्ये हवा कमी होती म्हणून हवा चेक करून घेतली. आता पुढं अडचण नको यायला. एकतर आपल्या बाउंड्रीमध्ये आहे तोपर्यंतच बरं आहे. एकदा कर्नाटकमध्ये गेले काय विषय संपला. मग काय परत मम्मीकडे बघितलं. मम्मी तर लय गॉगल करून आवाज करत होते, शायनिंगच मारत होते चिंगम वगैरे खाऊन. एकदम माझ्यापेक्षा बाहेर दिसत होती मम्मी, एकदम कडक दिसत होती. आता बड्डे म्हणल्यावर विषयच नाही. मग गेले पिनूकडं. पिनू बघितलं तर पिनू होता गाडी झोपलेला होता, तर अचानक उठला. मग काय परत निघालो सोलापूरच्या दिशेने. परत पप्या लावत होता गाणे, स्टोऱ्या वगैरे टाकत होता मम्मीच्या बड्डेच्या. मग माहीला म्हणलं सावकाश घे बाबा. परत इकडं बघितलं तर मम्मी सगळ्यांची स्टोऱ्या मेन्शन उचलत होती, स्टेटस ठेवलेले. मावशी पण तेच स्टोरी टाकत होती. मी काय आपला व्हिडिओ काढत होते, मी काय स्टोरी वगैरे टाकली नाही. नंतर थांबलो चहा प्यायला. मी मला चहा प्यायचा आहे. मग नंतर मी मला आणून दिला शुभमने चहा, एकदम छान असा क्वालिटी. मला वाटतं इंदापूरच्या टोल नाक्यावरती काहीतरी चहा प्यायला थांबलो आम्ही. मग चहा वगैरे पेलो. डायरेक्ट गाडी थांबवली आमच्या सोलापूरची आणबान शान म्हणजे लांबोटीच्या हॉटेल जयशंकरवरती. तिथला चहा म्हणजे एक नंबर, एकदम सुप्रसिद्ध चहा आहे हॉटेल जयशंकर. इथली चटणी पण खूप छान लागते आणि कडक भाकरी असतात. ती चटणी आणि भाकरी आणि दही एक नंबर, एकदम क्वालिटी लागतं. म्हणजे चहा मागवला. तिथून नंतर शुभमने चहा मागवला, कुंदा चहा. तर तो चहा वगैरे आम्ही पिलो, खूप छान क्वालिटी लागत होता. आमची मावशी काय पहिल्यांदा आली होती म्हणून तिला म्हणलं बघ एकदा चहा पिऊन, तिथे छान लागतोय. मग तिथून नंतर मी बाय बाय म्हणलं. हॉटेल जयशंकरची जरा व्हिडिओ काढले स्टोरीला टाकण्यासाठी. तर हे असं हॉटेल आहे, येता जाता कुणी पण सगळे ड्रायव्हर लोक गाडी थांबवून ते आवर्जून चहा प्या. नंतरने आम्ही एंट्री केली गंगनापूरमध्ये, श्री दत्त प्रसन्न. मग तिथून नंतरने आतमध्ये आलो. बघा कसे सकाळ सकाळी लोक दर्शनासाठी येतात बरं का. खूप सकाळी वाऱ्या करतात. जर पौर्णिमेला इथं खूप गर्दी असते आणि आम्ही पण पौर्णिमेला येतो. अगोदर आम्ही यात्रेला यायचो पण त्यावेळेस खूप गर्दी असायची. पण ह्यावेळेस आम्हाला अन्नदान करायचं होतं. मग काय पिनू सकाळ सकाळ उठला होता, शुभमपाशी बसला होता, हाय कर म्हणतं हाय केलं. त्याच्यानंतर मम्मी पण उठली झोपेतून, सगळे झोपले होते, मी आणि शुभमच जागे होतो. तिथून नंतरने आलो. मग त्याच्यानंतर झालं म्हणलं पिनू जय सद्गुरू कर. पिनूने जय सद्गुरू केलं, व्हिडिओ काढला. मी बघा किती छान दिसते, सकाळी पण छान दिसते विदाऊट फिल्टर. त्याच्यानंतर हनुमान प्रसन्न की जय हो. मग काय मूर्ती आहे तिथं पण व्हिडिओ काढले मी. त्याच्यानंतर मग तिथं गेलो. पोचल्यानंतर हे पप्पा झोपला होता महागड डिक्कीमध्ये. त्याला म्हणलं सगळे सामान घे खाली, तर त्याची मदत करू लागले. मग काय तिथून जागा शोधतो आम्ही, कुठं जायचं कुठं नाही हे सगळं विचार चालू होता. मग एक ठिकाणी जागा पाहिली. मग तिथं जाऊन सामान वगैरे ठेवलं एक ठिकाणी. आणि नंतर मग आंघोळ करायची असते पहिले पहाटे पहाटे, एवढ्या गार पाण्यामध्ये. थोडीशी घाणे बरं का, अलीकडच्या बाजूला पलीकडं चांगले होते. आम्ही तिकडे सगळे गेलो. माझा व्हिडिओ घ्यायचा राहिला पण ह्या सगळ्यांचे व्हिडिओ मी घेतले. त्याच्यानंतर आवरल्यानंतर पहिल्यांदा बाहेर आलं की एक झाड आहे, त्याच्या ह्याचं पिंपळाचं झाड आहे का, हा पिंपळाचंच आहे. त्याच्या फेऱ्या मारायच्या असतात तिथं आल्यानंतरनी. मग प्रदक्षिणा घेतला तिथून. सगळ्यांनी गंध वगैरे लावले, फ्रेश झालो आम्ही सगळे. मग तिथून नंतरनी अन्नदानची तयारी केली. मग सगळे चिरत होते भाज्या वगैरे. मी पण मावशीला मदत केली. त्यांनी काय वाटाणा वगैरे सोलायला घेतला. नंतर मम्मीने सर्वात पहिल्यांदा चहा केला सगळ्यांना. मग काय ते छोटासा गॅस होता त्याच्यावर काय जमत नव्हतं. पप्पाला म्हणलं कर मदत, पप्पाने केली मदत. मग मावशीला सांगितलं लसूण वगैरे टेचा. हा पण बसला होता, ते लसूण वगैरे सोलून दिलं. नाही लसूण नाही, फ्लावर आहे फ्लावर. मग परत माझ्या एका व्हिडिओची तयारी चालू होती बरं का. तो व्हिडिओ ट्रोलचा होता, तो व्हिडिओ मी काढत होते. मग काय तो सारखा चुकत होता कारण साईडचा आजूबाजूचा आवाज येत होता. त्याच्यामुळे माझा पहिला व्हिडिओ काढून घेतला कसा पण गडबडीत. मग काय माझं व्हिडिओ शूट माझं कसं असतं, कुठं पण जाऊ द्या व्हिडिओ काढल्याशिवाय आपल्याला काय जमत नाही. म्हणजे कुठलं पण लोकेशन असू द्या, काय पण असू द्या, व्हिडिओ वगैरे काढला. त्याच्यानंतर भात केला, फोडणीचा भात. पण ते काय एवढंसा गॅस होता त्याच्यावर काय जमतच नव्हतं. तरी पण दोघा तिघांनी धरून करायला लागले. मग मम्मीला काय ऑपरेशन झाल्यामुळे मम्मीला उठून काय करता येत होतं. मम्मीने बसूनच सगळं आवरलं, सामान वगैरे दिलं आम्हाला.
आम्ही मग सगळ्यांना भात वगैरे करून दिला. नंतर शिरा पण केला होता. बघा किती गर्दी झाली आहे. इथं अन्नदान करायचं असतं की जर पौर्णिमेला अन्नदान करायचं असेल तर आम्ही पण येतोय आणि इथून पुढे पण कायम येणार. आणि हा माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.